हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आचार्य 90 FM मधून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतो. आणि आता आपण सध्या एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत, जी सध्या काळाची गरज झालेली आहे. आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे सध्याचं पालकत्व. पॅरेंट्स आणि त्यांच्या मुलांमधला, अर्थात पालक आणि त्यांच्या मुलांमध्ये जी कुठेतरी दुरी निर्माण झाली आहे, दरी निर्माण झालेली आहे, तर ती का निर्माण झाली आहे? एक आदर्श पालक म्हणून जर आपल्याला जगायचं असेल, आदर्श पालक म्हणून आपल्या मुलांसाठी काम करायचं असेल, त्यांना त्या प्रकारचं एक व्यवस्थित पालकत्व जर द्यायचं असेल, तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, यासाठी आपण काही पालकांसोबत, त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत एकत्रितरित्या संवाद साधत आहोत. आणि आज त्याच निमित्तानं माझ्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन मधील काही विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालक. तर आज माझ्यासोबत आहेत श्रेया भोसले. श्रेया, तुझं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती. श्रुती भोसले, श्रुती तुझंही स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि श्रेया आणि श्रुती या दोघींची आई, अर्थात आपल्या मुलींना भरपूर सपोर्ट करणारी, मुलींना कायम पुढे जा असं म्हणणारी, त्यांच्या खांद्यावर हात ठेवणारी आणि पुढे चल लढ म्हणणारी अशी त्यांची आई शुभांगी भोसले. शुभांगी ताई, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा श्रुती, कशी असतो, काय चाललंय तुझा, कसा अभ्यास कसा चाललाय? अभ्यास मस्त चाललाय, मी पण बरी आहे. आई काळजी घेते म्हणून खूपच छान आहे. मुली एकदम हुशार आहे, डायरेक्ट विषयाला हात घालतात. आई काळजी घेते म्हणून मी छान आहे. आता मी आईबद्दल काही विचारलं नव्हतं, बट शी इज सो स्मार्ट. बरं, तुझा कसं चाललाय अभ्यास? कारण आता 10वीचं वर्ष आहे, बरोबर ना? 9वीचं वर्ष. अच्छा, मग तो अभ्यास कसा चाललाय आणि काय कसं काय एकदम? अभ्यास पण खूप चांगला चालू आहे आणि काही अडत नडत असेल तर आई मॅनेज करून घेते, त्याच्यामुळे काही काळजी नाही वाटत. अरे वा, चला, दोघींच्याही तोंडातून पहिल्यांदा आई हा शब्द आलेला आहे. तर आता त्यांच्या आईकडेच वळूया. शुभांगी ताई, कशा आहात तुम्ही? हा, ठीक आहे. कसं वाटतंय आज मुलींसोबत इथे बसल्यात रेडिओला आणि छान गप्पा मारतायत? खरंच खूप छान वाटतंय मला इथं बसल्यामुळे, कारण माझ्या मुलीमुळे मी आज इथं आहे. त्याच्यामुळे मला मुलींचं फार कौतुक वाटतं. कशा आहे दोघी मुली अभ्यासात म्हणा किंवा ओव्हरऑल? हो, खूप छान आहे त्या अभ्यासात पण आणि नॉर्मल याच्यामध्ये पण खूप त्यांचे छान बोलणं असतं. छान आहेत त्या, का कुठलीही कंप्लेंट म्हणजे माझ्यापर्यंत येत नाही अशा आहेत त्या. खूप छान गोड आहेत माझ्या मुली. गोड आहेत, किती गोड. म्हणजे माझ्या आईने मला फार कमी असं म्हटलं असेल, माझी मुलगी खूप गोड आहे. माझ्या आईने मला फक्त धपाटेच दिलेत. बट खरंच आता धपाट्यांवरून शब्द आठवण झाली की आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलांना कधी कधी आपल्याला ओरडून काही गोष्टी सांगाव्या लागतात. तसं तुम्हाला या दोघींच्या बाबतीत करावं लागतं? हो, करावं लागतं कधी कधी. जर नाही ऐकलं ना तर मला ओरडावं लागतं. अच्छा, कोण आगाव आहे दोघींपैकी जास्त? दोघींपैकी जास्त बोलले तर श्रुती जरा आगाव आहे. खूप आजीबाई बनते ते घरी पण. हो ना? हा, ते वाटतंच तिच्याकडे बघून. पण मग आता आपण म्हणतो ना की हल्ली मुलांना ओरडलेलं सुद्धा सहन होत नाही, किंवा ओरडल्यानंतर मुलं जास्त घाबरतात, बोलत नाही. तर मग असं काय वाटतं तुम्हाला, हे तुमच्या मुलींच्या बाबतीत लागू होतं? मग मी जर ओरडली ना त्यांना तर त्यांना थोडा राग येतो. मग थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर मी त्यांना प्रेमाने जवळ घेते आणि त्यांना ती गोष्ट मी का ओरडून बोलले ते नंतर समजावून सांगते. आणि मग त्यातून त्यांना ओळखून जातात की मग मी आपल्यासाठी काहीतरी चांगलंच बोलते. मग त्यानंतर माझ्याशी गोड बोलतात, हसतात, मिठी मारतात. किती छान. म्हणजे एकंदरीत काय की पालकांनी ज्या त्या वेळेला जरी आपल्याला वाईट वाटत असलं तरी ते डिसिजन्स घेतले पाहिजेत. की म्हणजे मला वाईट वाटते, ऑफकोर्स मी माझ्या मुलांना ओरडते तर ऑफकोर्स मला ते वाईट वाटणार आहे कुठेतरी, पण ते ओरडणं त्या वेळेला फार गरजेचं आहे. हो, नक्कीच. बरं, आणि मुलींच्या बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर अभ्यास म्हणा किंवा इतर ऍक्टिव्हिटीज म्हणा, तर सगळ्यांमध्ये भाग घेतात. तर कसा त्यांना सपोर्ट असतो तुमचा? हा, मी त्यांना फुल सपोर्ट करते. कारण की आता हे जे युग आहे ते आता चलतं युग आहे असल्यामुळे त्यांना मी खूप सपोर्ट करते. पाठी राहायचं नाही की तुम्हाला वाटेल आम्ही मुली आहेत पाठी राहायला पाहिजे, असं नाही करायचं. मुलांच्या पण पुढे तुम्हाला जायचं आणि आपलं एक असं नाव निर्माण करायचंय की ज्यात तुमचं सगळं सुख त्यात आहे. क्या बात आहे. म्हणजे एका आईकडून मुलींसाठी निघालेले हे शब्द खूप महत्वाचे आहेत. माझी मुलगी पुढे गेलीच पाहिजे, माझ्या मुलीने स्वतःचं नाव उंचावलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं सध्याच्या पॅरेंटिंग मधला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण सुरुवातीला मुली म्हटलं की मग कुठेतरी बंधन असायचे किंवा बऱ्याच गोष्टी असायच्या, पण आता ते कुठे दिसत नाही असं. त्यामुळे मला असं वाटतं जसं शुभांगी ताईंनी जो माइंडसेट केलेला आहे की माझी मुलगी अशीच पुढे गेली पाहिजे. श्रुती, तू काय सांगशील तुझ्या आईबद्दल? तुझं आणि तुझ्या आईचं नातं कसं आहे?
जसं मगाशी ती म्हणालीच की मैत्रिणीसारखं नातं आहे आमचं पण, की कुठलीही गोष्ट माझ्यासोबत घडली, वेगळं झालं किंवा काही चांगलं झालं तरी मी आईसोबत माझ्या शेअर करते. आणि आमचं नातं खरंच मैत्रिणीसारखं आहे, कारण कुठलीही गोष्ट झाली तरी आम्ही एकमेकींसोबत शेअर करतो आणि रोजचं जीवन आमचं खूप छान चालू आहे. कारण माझी आई आम्हाला इतका सपोर्ट करते की ती जेव्हा आम्हाला कुठली गोष्ट सांगते की ही गोष्ट अशी झाली पाहिजे, वर्गात असं वागावं, ती ऐकून एखाद्या वेळेस आम्हाला खूप छान वाटतं की आई आमची सांगते म्हणून. कारण एखाद्या वेळेस आमच्या मैत्रिणी आम्हाला सांगत असतात की माझ्या आईने मला मारलं, असं केलं, ओरडलं, तेव्हा मला लगेच माझ्या आईची आठवण होते की माझी आई मला इतकं समजवते. आणि आज मला खूप आनंद होतोय की माझ्या आईसोबत मला इथे संवाद करायला भेटतोय. अगं बाई. बरं, तू काय सांगशील श्रेया, की तू आणि आई, म्हणजे मी बघते की श्रुती जरा जास्त बोलकी आहे तुझ्यापेक्षा, म्हणजे तशी तू ॲज कम्पेअर टू हर तू थोडीशी शांत आहेस, पण मग तुझं आणि आईचं नातं कसं आहे? कधी आई रागावते त्यावेळेला तू कशी रिॲक्ट करतेस? काय माझा आणि माझ्या आईचा खूप स्पेशल बॉन्ड आहे. खरं तर माझ्या मैत्रिणींपेक्षा मी जास्त खुलून जर कोणाला बोलत असेल तर ती माझी आईच आहे. कारण ती मला कधी कधी ओरडते, मला राग सुद्धा येतो, मी सुद्धा तिला रागामध्ये बोलून जाते कधी कधी, मला सुद्धा चुकीचं वाटतं, पण दोघे आम्ही समजून घेतो. मी प्राऊडली बोलू शकते, शी इज माय बेस्टी. किती गोड, किती गोड. म्हणजे एकंदरीत काय की बाहेर कुठेतरी एक बेस्ट फ्रेंड बनवण्यापेक्षा आईलाच बेस्ट फ्रेंड बनवलेलं आहे या दोघींनीही. आणि मला असं वाटतं दिस इज द बेस्ट रिलेशन एव्हर, की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आईला बेस्ट फ्रेंड मानता त्यावेळेला आईला बेस्ट फ्रेंड मानून तुम्ही आईसोबत सगळ्या गोष्टी शेअर करता, त्यावेळेला तुमच्या मनातलं दडपण, तुमच्या मनातली भीती ही कधीच बाजूला गेलेली असते. आणि आपल्या आईलाही आपल्या मुलांवरती विश्वास आलेला असतो की माझा मुलगा, माझी मुलगी माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करते. शुभांगीताई, दोन्ही मुलींनी सांगितलं की नातं हे मैत्रीसारखं आहे. तुम्ही ते नातं मैत्रीसारखं कसं तयार केलं? त्यांच्याशी गोड बोलून, त्यांच्या मनात जे आहे ते सांगून, त्या सांगतात मला, त्यांच्याशी जेवढं होईल तेवढं मी जवळ करण्याचा प्रयत्न करते. आणि जेवढं मी त्यांच्याशी गोड बोलते ना तेवढं त्या माझ्याशी क्लोज होतात एकदम. अशी एकही गोष्ट नाही की त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली असेल. एवढं आमचं क्लोज नातं आहे दोघींचं. एकंदरीत काय की पॅरेंट्स सोबत जर आपल्याला असं वाटत असेल की मैत्रीपूर्वक नातं तयार झालं पाहिजे तर पालकांनी स्वतः लक्ष द्यायला पाहिजे आणि पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे, पालकांनी पुढे आलं पाहिजे, दोन शब्द गोड स्वतः बोलून त्यांच्या मनात काय चाललं हे काढून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं शुभांगीता आणि श्रेया आणि श्रुतीसोबत ह्याच गोष्टी केलेल्या आहेत. आत्ताच मगाशी विषय झाला भरपूर स्पर्धा. सध्याचं जग जे आहे ते खूप स्पर्धात्मक झालेलं आहे. सगळीकडे खूप स्पर्धा असतात, मोठमोठ्या स्पर्धांना मुलींना उतरवावं लागतं, जावं लागतं. तुम्ही तुमच्या मुलींना कसं तयार करता? माझ्या मुलींना मी फुल सपोर्ट करते आणि त्यांना सांगते कधीही पाठी राहायचं नाही. आणि आपण भाग घेतो त्यातच आपण अर्ध जिंकलेला असतो. बरोबर, हे त्यांना मी सांगितलेलंच आहे आणि ते त्यांनी लक्षात ठेवलंय आणि त्या प्रकारे त्या पुढे चालतात. आता ही अर्धी लढाई आपण जिंकली तर आता थोडीशी बाकी आहे, ती आपण कशी जिंकायची ते तुम्ही स्वतः ठरवायचं. अशा ह्या उद्देशाने मी त्यांना सपोर्ट करते. बरं, आता थोडासाच एक स्पर्धाचा विषय निघाला, जिंकण्याचा विषय निघाला. कधी कधी असं होतं की आता आपण बघतो ना हल्ली की पालक जे आहेत ना ते खूप जास्त दबाव टाकतात मुलांवरती की तू भाग घेतलास ना, तू जिंकलंच पाहिजेस, तुझा नंबर आलाच पाहिजे. तर हा दबाव टाकल्यामुळे या दबावाखाली मुलं येऊन कधी कधी ते खूप अतिविचार करू लागतात. तर तुमची एक आई म्हणून काय अपेक्षा असते श्रेया आणि श्रुतीकडून, की स्पर्धेमध्ये तर त्या भाग घेतात पण मग हारणं जिंकणं याविषयी तुमचं काय? हारणं जिंकणं हे आपल्या कॉन्फिडन्सवरच आहे. पण तुम्ही जर कॉन्फिडन्स जर हारलात तर तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग सुचणार नाही. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याला असं बोलते की तुम्ही जरी भाग घेतला आणि जरी नाही जिंकलात तरी तुम्ही असं खचून जाऊ नका, आपण नंतर प्रयत्न करू. क्या बात आहे. आपण ही लढाई कशी जिंकायची, पहिल्यांदा कधी पण कधी हार येते माणसाला. बरोबर. हा, मग तुम्ही खचून जाऊ नका. मी तुमच्या पाठीशी कायम उभी राहील, तुम्ही लढत राहा. किती सुंदर, म्हणजे सगळ्यात बेस्ट, खूप बेस्ट, म्हणजे अतिशय उत्तम सल्ला आहे हा प्रत्येक पॅरेंट्सना. मीही एक आरजे म्हणून किंवा आज ह्या सगळ्या जणी माझ्यासोबत इथे बसल्यात म्हणून एक गोष्ट मला जाणवते की नको तितकं प्रेशर आपण मुलांना द्यायला नकोय सध्या. कारण सध्याचं जग इतकं धावतंय, इतकं सगळं जे काही गोंधळ आणि आजूबाजूला जे काही परिस्थिती निर्माण झाली आणि मुलांचं बालपण ऑलरेडी त्याच्यात कुठेतरी हरवून चाललंय. आणि ज्यामुळे स्पर्धात्मक युगामुळे आपण मुलांवरती जे काही प्रेशर देतोय किंवा मुलांना सतत मागे लागलो की तुला करायचंय, तुला जिंकायचंय, त्यामुळे मुलं ऑलरेडी भरपूर मुलंही तणावाखाली गेलेली
झालेली दिसते. त्यामुळे जर शुभांगी ताईसारखं जर आपण कधी वागलो, की शुभांगी ताईंनी जसं मुलींना ट्रेन केलं की तुम्ही पार्टिसिपेट करा, तुम्ही लढा, पण कधी जर हार आली तर हार मानून घेऊ नका, जे आहे ते एक्सेप्ट करायला शिका. सो खूप छान सल्ला आहे हा. श्रोते, आपल्या या गप्पा ज्या आहेत श्रेया, श्रुती आणि त्यांची आई शुभांगीताई यांच्यासोबत अशा सुरू राहणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती पालक आणि विद्यार्थ्यांमधलं नातं हा जो संवाद आहे तो, किंवा ही जी मुलाखत आहे ती अशीच ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण विशेष कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत, पालक आणि विद्यार्थ्यांमधला संवाद. आणि याच कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत पालक शुभांगीताई आणि त्यांच्या 2 गोड गुणी मुली श्रेया आणि श्रुती भोसले आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर श्रुती, तुला सुद्धा लिखाणाची श्रेया, सॉरी, मी या नावामध्ये भरपूर गोंधळते. श्रेया, बरोबर ना? श्रेया, मी असं ऐकलंय की तू छान लिहितेस आणि तुमच्या दोघींचंही लिखाण इतकं सुंदर आहे की तुमची पुस्तक प्रकाशन होणार आहे लवकरच, आणि झालेलं आहे. श्रुतीने बालनाटिका लिहिलेली आहे आणि तुझं जे पुस्तक आहे ते आहे आपली मराठी. सो तू कविता आहे तुझ्या. तर श्रेया, तुला लिहायची आवड आहे, तर तू काही आमच्या श्रोत्यांसाठी काही चारोळी सादर करशील का? हो, करते. खरं तर कोमलता इतकं छान बोलतेय की मला लिहिल्याशिवाय राहवलंच नाही. अरे बापरे. आता आपण बोलतोय तर काहीतरी लिहून तरी बघूया 4 वेळा. विद्यार्थी आणि पालकांची मुलाखत घेत आहे कोमलताई. श्रेया श्रुतीच्या सोबत आहे आज त्यांची प्रिय आई. किती सुंदर आहे हे सगळं. म्हणजे इन्स्टंट सुचतंय मुलांना. म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या इन्स्टंट काही असं सुचणं, इतक्या इन्स्टंट लिहिणं. म्हणजे खरंच तुमच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत. म्हणजे तुम्ही जे काही इन्स्टंट लिहिताय आणि इन्स्टंट तुम्हाला असं सुचतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण खरंच शुभेच्छा आहेत. श्रुती, तुझं पण बालनाटिका पुस्तक आहे, तर त्याचा कसा अनुभव होता? म्हणजे तू आता पुस्तक वगैरे एवढं छान स्वतःचं येतंय, मग कसं वाटतं? आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आईचा कसा सपोर्ट मिळतो तुला? पुस्तक माझं तयार झालं याचा तर आनंद खूप वेगळाच आहे. पण आईने मला मदत केली की नाटक कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये किती व्यक्ती असायला हवे, जे नाटक आहे त्याच्यावरच अवलंबून सगळा संवाद असावा. ताई म्हणजे माझी आई इतकं छान मला गाईड करते की लगेच एखादी गोष्ट सुचवायची म्हटलं की मला सुचते. आणि जेव्हा मी लिहायला बसते कुठली गोष्ट, म्हणजे कविता म्हणा, कथा म्हणा, काही, तर आई लगेच तिथे शांत वातावरण स्वतः तयार करते की शांत बसा, आवाज नका करू. आणि मग मला लिहायला सुचलं की मग मी खूप लिहते. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. मी शुभांगीताई तुमच्याकडे येईन. तुमच्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत आणि जसं की श्रेयाने आता इन्स्टंट काही गोड शब्द 2-4 वेळा ऐकवून दाखवल्यात. श्रुतीने तिच्या पुस्तकाविषयी सांगितलं. काय वाटतं, ज्या वेळेला आपली मुलं इतकी छान प्रगती करतात आणि इतक्या पुढे जात आहेत, या दोघींचे स्वतःचं नाव असलेलं स्वतःचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी बघून काय वाटतं तुम्हाला आई म्हणून? खूप छान वाटते मला त्यांच्याकडे बघून की कारण ते एवढ्या ऍक्टिव्ह आहेत ना की ते मला पण कधी कधी समजा मी जर नर्वस झाली, काही गोष्टी घरात घडतात तर मला त्या इतकं प्रोत्साहन देतात की खूप छान वाटतं. मग मला वाटतं ह्या माझ्या मुली एवढं मला समजवतात. इतक्या कशा ऍक्टिव्ह आहेत त्या, खूपच छान आहेत माझ्या मुली. नाही, प्रत्येक शेवटी त्यांच्यामध्ये जो हा चांगुलपणा आलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये हा ऍक्टिव्हपणा आलेला आहे, त्यामध्ये अर्थात तुमचे संस्कार खूप जास्त मॅटर करतात. तुमची शिकवण खूप जास्त त्याच्यामध्ये महत्वाची ठरते आणि तुम्ही तुमच्या मुलींना अगदी योग्य वळण आणि योग्य शिकवण लावलेली आहे. थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की बऱ्याच पालकांची तक्रार असते की बरेच पालक म्हणतात की माझा मुलगा खूप जिद्दी आहे, माझा मुलगा ऐकतच नाही, माझी मुलं ऐकत नाहीत, माझी मुलगी हट्ट करते. तर तुम्हाला कधी असं वेळ आली का किंवा तुमच्या मुलींनी खूप जिद्दीपणा केलाय, हट्टीपणा केलाय, मग त्याच्यातून तुम्ही कसा मार्ग काढलाय? जर कधीच तिने हट्टीपणा केला तर मी जरा तिला ओरडून सांगते हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, मग ती जरा शांत होऊन माझं ऐकते.
अच्छा, म्हणजे थोडंसं ओरडावं ओरडावं लागतं. लागतं त्यावेळेस तिला कळतं. म्हणजे श्रुती सगळा रोग तुझ्याकडे आईचा. आणि तिचे पप्पा पण खूप जरा स्ट्रॉंगली एकदम त्यांच्याकडं चांगलं बोलतात आणि त्यांना समजवतात पण, मग ते हा. त्यांचं पण ऐकतात. तिच्या अच्छा. पप्पांचा पण मुलींसाठी फुल सपोर्ट आहे, अरे म्हणजे मला वा. खूप छान वाटतं. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीतच आई नाही तर म्हणजे दोन्ही पालकांनी एक तितका सपोर्ट आणि तितका त्यांना सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलांना काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे आता त्यांनी तर सांगितलं की आम्ही तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतो, पण मुलांना कधी कधी शाळेमध्ये काही अडचण आली, काही इश्यू झाला किंवा बाहेर कुठे गेल्यानंतर कोणी काही बोललं, तर तुम्ही त्यांच्या गोष्टी कशा ऐकून घेता किंवा कसं त्यांना उपाय सांगता त्यावर? मी त्यांना सांगते काही तुमच्यासोबत जर चुकीचं झालं तर प्रथम तुम्ही ओरडा आणि वर्गात सांगा किंवा मला येऊन सांगा, मग मी जाऊन तिथं बोलते मी आणि समजवते हे असं नाही तसं नाही म्हणून त्यांना सांगते मी. अच्छा, म्हणजे क्या बात आहे. म्हणजे असं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. बारकाई. आणि आता अजून एक वेगळा प्रश्न, खाण्याच्या बाबतीमध्ये या दोघी हट्ट करतात का? हा, करतात ना कधी कधी. कोण जास्त हट्ट करतं? जास्त हट्ट ही करते श्रुती. तू सगळं तूच करतेस का? सगळा त्रास श्रुती देते, आगाव श्रुती आहे, मस्ती श्रुती करते, खाण्याचे हट्ट ही तुझेच, लहान बाळ म्हणून का? बरं, पण मग तिला खाण्याची आवड आहे. पण मग हट्ट केल्यानंतर तर प्रत्येक वेळेलाच आपल्याला काही गोष्ट, कोणत्याही गोष्टीचा हट्ट असू देत, आपण सगळेच हट्ट पुरवू शकत नाही, तेव्हा तुम्ही कसं समजावता? त्यावेळेस तिला मी सांगते, मी हे श्रुती तू असं नको करू, हे बरोबर नाहीये, हे एवढं मी बोलते तिला आणि मग ती ती ऐकते ती. म्हणजे खरंच कधी श्रुती कधी गुणी तिचा हट्ट माणूस. पण मी पूर्ण करते. मी रागात का होईना पण तिचा हट्ट पूर्ण करते. करतात. म्हणजे कधी कधी पालकांनी थोडंसं नमतं घ्यायचं असतं, तर कधी कधी मुलांनी नमतं घेतलं पाहिजे. तुला मी विचारेन श्रेया, की तू तुझ्या आईकडून काय शिकतेस, काय शिकशील आयुष्यात, म्हणजे काय शिकण्यासारखं? माझ्या काय आईकडून सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी शिकण्यासारख्या आहेत. तिची बोलण्याची पद्धत, एखाद्या सिच्युएशन मध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे तिच्याकडून मी खूप शिकते. कारण एखादी अशी सिच्युएशन येते की मला वाटतं की आता आपण काय करू शकतो, आता आपल्याला दुसरा काही ऑप्शन नाहीये, तर तेव्हा आपण कसं शांत राहिलं पाहिजे किंवा राग जास्त आल्यावर आपण शांत राहून विचार करून बोललं पाहिजे, रागामध्ये काही चुकीचे शब्द वापरले नाही पाहिजे, हे मी माझ्या आईकडून शिकत असते. कारण ती कधी कधी जेव्हा आमच्यावर रागवते तेव्हा ती चुकून सुद्धा आम्हाला मारत नाही किंवा जास्त काय आम्हाला बोलत नाही. वा. थोडंफार म्हणजे ओरडण्याचं असतंच, पण जास्त आम्हाला त्रास होईल असं ती काही करत नाही. कारण ती स्वतःवर कंट्रोल ठेवते. की मला एक सवय आहे की रागामध्ये कधी कधी मी बोलून जाते, तर माझ्या आईकडून मी तेच शिकण्याचा प्रयत्न करत असते की रागामध्ये मी काही चुकीचं बोलणार नाही, शांत राहण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे. आणि तू काय शिकशील श्रुती? तू काय शिकतेस म्हणजे आईकडून? कुठला गुण तुला जास्त आवडतो? माझ्या आईचं म्हणजे कुठे मला कुणाला कुठली गोष्ट सांगायला गेली तर मी आई जशी मला सांगते तसंच सांगायला जाईन. कारण तिची बोलण्याची जी पद्धत आहे किंवा समजावण्याची पद्धत मला ती खूप आवडते आणि तिच्याकडून शिकण्यासारख्या अशा गोष्टी खूप आहेत. आता जसं ती गाणं खूप छान म्हणते, तिचा आवाज मला खूप आवडतो आणि तिच्याकडून मला खूप आवड आहे की गाणं शिकावं. एखाद्या स्पर्धेमध्ये जरी मी गाण्यात भाग घेतला तरी माझा नंबर येतो, शाळेत म्हणा किंवा कुठे. कारण ही सवय माझ्या आईनेच मला लावली आहे. आणि जसं कविता करणं मला येतंय, जसं बाईंनी मला शिकवलंय की कविता करणं कसं असतं, तसंच माझ्या आईने सुद्धा मला खूप मदत केली पुस्तक तयार होण्यासाठी. आणि माझ्या आईकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि जे माझ्याकडून होईल ते मी तिच्याकडून शिकून घेण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे. किती गोड. म्हणजे तुमच्या मुली फुल असं एकदम प्रॉपर पॅकेज आहेत. म्हणजे त्या खूप गोड आणि खूप गुणी आहेत. आणि मला असं वाटतं हे आपसुकच कुठेतरी संस्कारातून आलेलं आहे. तुम्ही त्यांच्यावर केलेले संस्कार, तुम्ही दिलेली शिकवण. पण आता नुकतीच श्रुती असं म्हणाले की आई खूप गोड गाते, तर आम्हाला आईचा आवाज ऐकायला आवडेल. कारण विद्यार्थी आणि पालकांमधला संवाद सुरू आहे आणि हा संवाद सुरू असताना पालक किती ऍक्टिव्हली राहतात ह्यावरती सुद्धा मुलांचं खूप बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे माझी आई हे करते, माझी आई ऍक्टिव्हली या सगळ्या गोष्टी करते असं जेव्हा मुलांना कुठेतरी दिसतं त्यावेळेला मुलांमध्ये सुद्धा हुरूप येतो आणि म्हणून मुलं सुद्धा अजून बऱ्याच गोष्टी करतात. तर प्लीज तुमच्या काही 2 ओळी असतील तर आम्हाला ऐकवा ना. माझ्या गावच्या रतील कोणी चांदन गोंदल बाई, चांदन गोंदन बाई,
जर काठाची भर जरी नऊवारीची नवलाई, नऊवारीची नवलाई, माझ्या गावच्या रातीला कोणी चांदन गोंदल बाई, चांदन गोंदल बाई. वा, खरंच दोनच ओळी गायल्यात पण अंगावरती शहारा आला. अतिशय सुंदर आणि खरंच खूप गोड आवाज आहे तुमचा. बरं, आपण बऱ्याच गप्पा मारतो. काही एक प्रश्न विचारेन. सध्याचे पालक जे आहेत त्यांचं मुलांमधला संवाद हा मोबाईलमुळे कुठेतरी कमी झालाय, तर अशा पालकांना तुम्ही काय सांगू शकाल? मुलांना मी असं सांगते की मोबाईलचा अतिवापर न करता आपण आई वडिलांसाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा द्या, हे मला नक्कीच. सांगायचं. मुलं मोबाईलमुळं आई वडिलांपासून थोडे दूर गेले आहेत आणि संवाद पण कमी झालेला आहे. तर मुलांनी मोबाईलचा वापर न करता आई वडिलांशी बोला तुम्ही, कारण ही वेळ जी आहे ती आपल्याला आई वडिलांसोबत पण घालवण्याची आहे. कारण या बरोबर. मोबाईलमुळे कुठंतरी मुलांचं बालपण हरवलेलं हरवलेलं आहे. बरोबर. हे असं मला वाटतं. आणि पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे विशेष करून? पालकांनी विशेष काळजी म्हणजे मुलांना जास्त मोबाईल दिला नाही पाहिजे. जर काही वेळेचं काही महत्वाचं असेल तरच मुलांना मोबाईल दिला पाहिजे. जर अभ्यास असेल तरच दिला पाहिजे. कारण इतर तर कसं मुलांचं मुलं कशी मोबाईलचे एकदम ऍक्टिव्ह झाले आहेत मुलं. ती मोबाईलचं त्यांना एक व्यसन लागल्यासारखं झालं की बरोबर. मोबाईल असेल तरच आम्ही असं करू. तर असं न करता मुलांनी त्यावेळेस जरा स्ट्रिक्ट होऊन मुलांना नाही, बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. बोल ना, काय म्हणायचं श्रुती अजून तुला? काही सांगायचं असेल तर तू सांगू शकतेस. मला सांगावं वाटेल की माझी आई जी गाणं म्हणते तेव्हा मला असं वाटतं की तिने इंडियन आयडल मध्ये जावं. पण तिला कामामुळे किंवा आमची काळजी घेण्यामध्ये, सगळं घर आवरण्यामध्ये तिला वेळ भेटत नाही. ती लिहिते सुद्धा खूप छान. क्या बात आहे. म्हणजे मी हा जो बॉन्ड बघते ना, मला वेगळंच, मला असं वाटतं की मैत्रिणी बसल्यात तिघी जणी माझ्यासोबत गप्पा मारायला आणि छान गप्पा मारतायत, बोलतायत. पण हे नातं जे आहे ना, की त्या नात्यामध्ये मुलींना आईसाठी काहीतरी फिलिंग्स असतं. म्हणजे मुलींना वाटणं की माझ्या आईने पुढे गेलं पाहिजे, ही खूप मोठी गोष्ट. आणि हीच मला असं वाटतं शुभांगीताईंची अचीवमेंट आहे की तुम्ही आयुष्यात हे सगळं कमवलंय. आणि खरंच तुमच्या मुली तुमची स्ट्रेंथ बनतील आणि तुम्ही तुमच्या मुलींच्या सोबत अशाच भक्कमपणे उभ्या राहाल आणि त्यांना खूप सपोर्ट कराल अशी मी त्या आशा व्यक्त करते. तुमच्या दोघींनाही खूप शुभेच्छा आहेत. असंच कायम पुढे जा आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत त्या नक्की शिकण्याचा प्रयत्न करा. आणि आपलं आणि आपल्या आईचं नाव, आपल्या पॅरेंट्सचं नाव, आपल्या पालकांचं नाव, आपल्या शिक्षकांचं नाव नेहमीच असं उंच करा. आणि श्रोते हो, मला कविता म्हणजे माझ्या 4 ओळी सादर करायच्या आहेत. नक्की. पालक विद्यार्थ्यांच्या संवादातून भाव उमगले मनाचे, पालक विद्यार्थ्यांच्या संवादातून भाव उमलले मनाचे, आभार मानते मनापासून आचार्य 90 FM चे, आचार्य 90 FM. वा 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 वा, अतिशय सुंदर. एकीने कोमलताईचे आभार मानले, एकीने आचार्य 90 FM चे आभार मानले. दोन्ही मुली खूप हुशार आहेत. बट ओव्हरऑल खरंच खूप दोघी हुशार आहात. अशाच कायम पुढे जा. आणि मला असं वाटतं पालकांनी जे आज पालक मुलाखत ऐकतात किंवा जे पालक हा संवाद ऐकतात त्यांनी शुभांगीताईंकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. की कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत, कितीही अडथळे येऊ देत, कधीही आपल्या मुलांवरती जो आपण भक्कम हात ठेवलेला असतो ना, की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा हात आपण कधीही काढायचा नाहीये. मुलांना कायम जिथे गरजेचं आहे ओरडणं तिथे मुलांना ओरडलं गेलंच पाहिजे. आणि जिथे गरजेचं आहे लाड करणं तिथे मुलांचे लाडही केले गेले पाहिजेत. तर अशा प्रकारे ज्या आपल्या मुलांवरती एक योग्य प्रकारे संस्कार करत आहेत, ज्या आपल्या मुलांना खूप पुढे घेऊन चालल्यात, अशा शुभांगीताई आणि त्यांच्या या 2 गोड गुणी मुली आज आपल्या इथे आल्यात आणि त्यांच्यासोबत हा संवाद छान रंगला. ही मुलाखत, ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा मी आपल्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचंही खूप आभार मानेन, कारण त्यांनी वेळोवेळी आम्हाला असंच नेहमी सहकार्य केलेलं आहे. आणि इथून पुढेही आपल्या या शाळेचं सहकार्य आणि आपल्या मुख्याध्यापकांचं मी विशेष करून त्यांचंही आभार मानेन. आणि त्यांनाही मी खरंच खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी ज्या प्रकारे या मुलांना सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे, या मुलांना ते ज्या प्रकारे पुढे घेऊन जात आहे, त्यामुळे मी त्यांचं सुद्धा आभार मानेन की वेळोवेळी आपल्या आचार्य 90 FM ला छान छान कार्यक्रम करण्यासाठी सगळे मुख्याध्यापक, तुमचे सगळे शिक्षक आणि सगळे हे विद्यार्थी असे छान इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे त्यांचेही आभार. आणि पुन्हा एकदा तुमच्या तिघींनाही खूप शुभेच्छा. तुमचं मैत्रिणींचं नातं हे असंच घट्ट राहू देत, एकत्र राहू देत आणि असंच तुम्ही छान तिघीही मिळून प्रगती करा.
तर श्रोते हो, मी आरजे कोमल इथेच रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. एवढं सगळं राणी टीचर मॅडम सगळं घडते, मी त्यांचे खूप खूप आभार मानते. नक्कीच. तर श्रोते हो, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आचार्य 90 FM ला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि त्याचबरोबर युट्यूबवरती सुद्धा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आचार्य 90 FM च्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.